कोणाला नाहीच आहे ना काही आमचं वादच नाहीये. लावला जातोय का काय अशी मला शंका आहे. ती लावला जातोय की काय हे पुतळा विकणारा कोण याचा शोध घ्यायला लागणार. मला माहितच नव्हते कोण इथं काय कोण पुतळा देतय का कोण घेतय का काय प्रकरण आहे. आता कोणी येणार फोटो काढणार आणि मी त्यांच्या सोबत हे म्हणणार म्हणजे असे काहीतरी गैरसमज पसरायचे. माझं नाव वापरून विनाकारण मलाही कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करू नये. दुसरं की वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभा करू नका यार. आपल्या राजानं जगासाठी लय केलंय. आपल्या बापानं जे केलंय ते कोणालाच नाही करतात. होय आमच्यासाठी प्राण आहेत छत्रपती शिवराय. आमच्या या आयुष्याला किंमतच नाहीये छत्रपती विना. आणि त्या छत्रपतींसाठी जिथं वाद होतील ना माझं प्रामाणिक मत आहे जिथं वाद होतील तिथं बसूच नका ना. विनाकारण तुम्ही असं वाद होईल अशा ठिकाणी बसवायचं म्हणजे हे काय. आता मला हे काही षडयंत्रच कळायला तयार नाहीये. काय षडयंत्राला केलं की झाला जातीय दंगली सुरू. परत मराठा समाजाची पोरं आम्हाला फोन करतात की इथं असं झालंय. अरे हे काही षडयंत्र आहे का. हेही मराठा समाजानं बघणं खूप गरजेचं आहे. आपल्यापासून दलित मुस्लिम तुटला नाही पाहिजे. आपल्यापासून बहुजन वर्गातला माणूस तुटला नाही पाहिजे. आपल्यापासून धनगर हे सगळे समाज लमाना समाज जेवढे समाज आहेत हे समाज तुटले नाही पाहिजेत. मग हे मराठ्यांपासून तोडण्याचं कोणाचं काही षडयंत्र आहे का हे सुद्धा मराठा समाजाने बघितलं पाहिजे. विचार केला पाहिजे याच्यावरती. आपला राजा आपल्यासाठी प्राणी तिथं कॉम्प्रोमाइजच होऊ शकत नाही. तुम्ही पुतळेही बसवा हरकत नाही पण तुम्ही त्याच्या आडून काही कोण करतंय का. आपल्या तेढ निर्माण करतंय का. मराठ्यांच्या विरोधात दुसऱ्या जाती जात आहेत का. हे घालण्याचा प्रयत्न केला जातोय का. हे कोण करतंय हे पण आपण बघितलं पाहिजे ना. का सगळ्याच अंगावर घ्यायच्या हे सुद्धा त्याच्यात खूप मोठं षडयंत्र असू शकतं असं वाटतंय. आणि त्याच्या शोधात मी तर 100% जाणार 100% जाणार आहे. हे पुतळे